नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी कुरडयांची भाजी तयार झालेली आहे. आपल्याकडे दरवर्षी कुरडई वाळवणाचे वेगवेगळे प्रकार केले जातात. तर त्यामध्येच कुरडई हा एक प्रकार आहे. गेल्या वर्षीची काही कुरडया राहिलेल्या होत्या, तर त्यापासून मी ही भाजी बनवलेली आहे. चला तर मग पाहूया की कुरडईची भाजी कशी करायची. आता तुम्हाला मी साहित्य सांगते. कोथिंबीर, हळद, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, मोहरी आणि आपल्याला लागणार आहे कुरडई. तसेच कांदा, लसूण पाकळ्या देखील आपल्याला लागणार आहेत. या कुरडया आपण स्वच्छ धुवून आणि मस्त 15 मिनिट पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत. चला तर मग प्रोसेस सुरू करूया. चला तर मग आता कुरडई आपण पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत. कारण गेल्या वर्षीच्या किंवा जुन्या कुरडया असतात, त्यामुळे त्यामध्ये थोडेफार मातीचे कण किंवा जाळी वगैरे लागलेली असू शकते. तर ते सगळं पाहून आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही 15 मिनिट आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी स्वच्छ अशी कुरडई धुतलेली आहे. त्यामध्ये आता मी पाणी घालते आणि 15 मिनिटांसाठी भिजत ठेवते. आता आपण कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर कट करून घेऊ. स्वच्छ धुवून अशी कट केलेली आहे. तसेच लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. आता कढईमध्ये गरम तेल घालून त्यामध्ये मोहरी, जिरे, कांदा घालून आपण ते छान असं परतून घेणार आहोत. त्यामध्ये लालसर रंग येईपर्यंत आपण कांद्याला परतणार आहोत. छान ब्राउनिश रंग आला की त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान असा कलर आलेला आहे कांद्याला देखील. त्यामध्ये नंतर जिरे पावडर, धना पावडर, तसेच हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून आपण हे छान परतून घेऊया. एकदा छान परतले की यामध्ये आपण कुरडईचा जो भुगा आहे किंवा कुरडई जी बारीक तुकडे केलेले आहेत, स्वच्छ धुतलेली आणि भिजवून घेतलेली आहे, तर ती यामध्ये घालणार आहोत. कुरडई मिक्स करून त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. परतून घेतल्यानंतर यामध्ये मीठ घालायचे आहे. मीठ घालताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुरडई करताना आपण त्यात मीठ घातलेली असते, त्यामुळे मीठ जरा कमीच वापरा. तर या पद्धतीने आपण ही भाजी झाकून ठेवूया 5 मिनिटांसाठी आणि एक वाफ काढून खूप सुंदर अशी ही भाजी तयार होते. पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट